नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतातील पहिला पाण्याखालील मेट्रो बोगदा कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, वेस्ट बंगाल, पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिला पाण्याखालील मेट्रो बोगदा या ठिकाणी हा जो काही प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे, तो या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? मिस वर्ल्ड 2024चा ताज कोणी जिंकलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, क्रिस्टिना पिस्कोवा असं त्यांचं नाव आहे. अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. प्रोनाउन्सिएशन थोडंसं अवघड आहे. क्रिस्टिना पिस्कोवा असं त्या या ठिकाणी महिलाचं नाव आहे. मिस वर्ल्ड 2024 मध्ये झालेली ही जी काही सौंदर्य स्पर्धा आहे ती या ठिकाणी त्याचा किताब यांनी जिंकलेला आहे. जर तुम्हाला असं विचारलं या ज्या काही जिंकलेल्या व्यक्ती आहेत क्रिस्टिना पिस्कोवा कोणत्या देशाला बिलॉंग करतात, तर जेक प्रजासत्ताक या देशाला बिलॉंग करतात. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या झालेल्या सौंदर्य स्पर्धेबद्दल. तर लगेच आपण काय करूया मग, मागील वेगवेगळ्या वर्षांमध्ये झालेल्या ज्या काही सौंदर्य स्पर्धा आहेत आणि त्याचे जे काही विजेते या ठिकाणी पटकावलेलं आहे विजेतेपद, ते कोणी पटकावलेलं त्यांच्यावरती एकदा नजर टाकूया. थोडंसं महत्त्वाचं आहे, स्लाइड अत्यंत महत्त्वाची आहे, लिहून घ्या. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022 या ठिकाणी जिंकलेलं आहे सिनी शेट्टी यांनी. मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2022 खुशी पटेल. मिस इंडिया 2022 सिनी शेट्टी. मिस इंडिया 2023 नंदिनी गुप्ता. मिसेस वर्ल्ड 2022 सरगम कौशल. मिस अर्थ इंडिया 2022 वंशिका परमार. मिस इंडिया USA 2022 आर्या वाळवेकर. मिस दिवा युनिवर्स 2022 दिविता राय. मिस इंटरनॅशनल इंडिया 2023 प्रवीणा अंजना. मिस अर्थ इंडिया 2023 प्रियान सेनन. मिस युनिवर्स 2023 शेनिश पॅलेसियोस. मिस इंडिया USA 2023 रिजून मैनी. मिसेस इंडिया 2023 रुपिका ग्रोव. मिस वर्ल्ड 2022 कॅरोलिना बिएलॉस्का आणि मिस वर्ल्ड 2024 क्रिस्टिना पिस्कोवा. या पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. भारत आणि कोणत्या देशाच्या तटरक्षकादरम्यान सी डिफेंडर्स नावाचा जो काही सराव आहे, नावाची जी काही एक्झरसाइज आहे ती या ठिकाणी झालेली आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमेरिका USA हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. पहिली गोष्ट लिहून घ्या, 9 ते 10 मार्च दरम्यान हा या ठिकाणी सराव झालेला आहे. कोणत्या ठिकाणी? तर पोर्ट ब्लेअर या ठिकाणी संपन्न झालेला आहे. कशा दरम्यान? तटरक्षकादरम्यान दोन्ही देशाच्या. तर भारतीय तटरक्षक दल जे काय आहे, इंडियन कोस्टल गार्ड, याच्याबद्दल 3 गोष्टी लक्षात घ्या. याची स्थापना झाली 1978 ला. सध्याचे डायरेक्टर जनरल म्हणजेच महासंचालक आहेत राकेश पाल आणि दरवर्षी आपण भारतीय तटरक्षक दल साजरा करतो 1 फेब्रुवारीला. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या सरावाबद्दल. तर जसं की तुम्हाला माहित आहे, जसं सकाळी आपण 6 वाजता या ठिकाणी दररोज न चुकता व्हिडिओ अपलोड करतो, अशाच प्रकारे संध्याकाळी 7:30 वाजता सुद्धा आपण सिरीज सुरू केली आहे. 2024 मध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारच्या एक्झामची तयारी करा, त्या सर्व एक्झामसाठी ही जी काही सिरीज आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तुम्हाला चॅनलला भेट द्यायची आहे. त्याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये ऑलरेडी याचा सेपरेट सेक्शन आपण बनवून ठेवलेला आहे. याच्यामध्ये आपण अशा प्रकारचे टॉपिक कव्हर करतो. कशा प्रकारचे? जसं की चांद्रयान, भारतरत्न, खेळ आणि खेळाडू, मंत्रिमंडळ, अर्थसंकल्प, निर्देशांक, परीक्षामध्ये आलेले या ठिकाणी चालू घडामोडीचे प्रश्न, G20, नियुक्त्या, अशा प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ सिरीज आपण सुरू केलेली आहे. ही सुद्धा सिरीज बघायला या ठिकाणी बिलकुल विसरू नका. मागचा प्रश्न होता मिलिटरी सरावाबद्दल, एक्झरसाइज बद्दल. तर लगेच भारतासोबत किंवा अन्य देशांमध्ये झालेले जे काही वेगवेगळे एक्झरसाइज आहेत त्याच्यावरती सुद्धा चर्चा करूया. लिहून घ्या. ब्राईट स्टार एक्झरसाइज भारतीय लष्कराने पहिल्यांदाच याच्यामध्ये भाग घेतला होता आणि ही एक्झरसाइज झाली होती मिश्र इजिप्त या ठिकाणी. ऑस्ट्रेलिया इंडेक्स म्हणजेच या ठिकाणी ऑस्ट्रेलिया आणि भारत याच्यामध्ये हा सराव झाला होता सिडनी या ठिकाणी. सिकॅट SEACAT हा जो काही सराव आहे तो भारताचा पहिल्यांदा याच्यामध्ये सहभाग होता, जो की आयोजित करण्यात आला होता सिंगापूरमध्ये.
तरंग शक्ती भारतीय हवाई दलाद्वारे आयोजन करण्यात आलं होतं, 2024 मध्ये हे आयोजित आहे. जायद तलवार हा सराव भारत आणि UAE दरम्यान आहे. मिलन 24 भारतीय नौदलाचा सराव आहे विशाखापट्टणम या ठिकाणी. पॅसेक्स एक्सरसाइज भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान आहे, सौदी अरेबिया या ठिकाणी झाला. मलबार एक्स हा क्वाड देशांतर्गतचा सराव आहे आणि क्वाड देशामध्ये 4 देश येतात, भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान, आणि हा सराव ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आणि जिमेक्स नावाचा सराव भारत आणि जपान दरम्यान विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न क्रमांक 3, प्रतिष्ठित गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार कोणत्या देशाला देण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. या रोगांशी लढण्यासाठी केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांसाठी आपल्या भारताला प्रतिष्ठित गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. दुसरा पॉईंट, वॉशिंग्टन येथील अमेरिकन रेड क्रॉस मुख्यालयामध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने राजदूत श्री प्रिया रंगनाथन यांनी हा पुरस्कार स्वीकारलेला आहे. सोबत अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. भूतानने रुबेलाचे यशस्वी उच्चाटन केल्याची सुद्धा या ठिकाणी मागील काही महिन्यांमध्ये घोषणा सुद्धा करण्यात आलेली होती. ठीक आहे, या ठिकाणी लगेच आपण काय करूया, या ठिकाणी उत्तर आहे भारताबद्दल, तर चर्चित ज्या काही घडामोडी आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की आदित्य L1 ही जी काही भारताची पहिली सौर मोहीम आहे ती लॉन्च झालेली आहे. 75वा प्रजासत्ताक दिवस यावर्षी आपण साजरा केला आहे. त्यावेळेस फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना ॲज अ चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं होतं. चंपाई सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची नुकतीच शपथ घेतलेली आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली सुरुवातीला मृत्यूदंडाची शिक्षा आलेल्या 8 भारतीय नौदलाच्या दिग्गजांची कतारने सुटका सुद्धा केलेली आहे. अबुधाबी या ठिकाणी UAE मधील पहिले हिंदू मंदिर असलेल्या BAPS हिंदू मंदिराचे उद्घाटन नरेंद्र मोदींनी सुद्धा केलेले आहे. इस्रोने पृथ्वीच्या पृष्ठभागावर लक्ष ठेवण्याची देशाची क्षमता वाढवण्यासाठी INSAT 3DS नावाचं उपग्रहाचं सुद्धा यशस्वीपणे प्रक्षेपण केलेलं आहे. हे काय आहेत तर या ठिकाणी चर्चेमध्ये असलेल्या घडामोडींचा एकदा आपण आढावा घेतलेला आहे. पुढचा प्रश्न 4थ्या नंबरचा, राष्ट्रीय युवा संसद महोत्सव नॅशनल यूथ पार्लिमेंट फेस्टिवल 2024 ही कितवी आवृत्ती या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या फेस्टिवलची? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A 6व्या क्रमांकाची आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. आता या ठिकाणी ही जी काही आवृत्ती आहे 6व्या क्रमांकाची नॅशनल यूथ पार्लिमेंट फेस्टिवल 2024 याच्याबद्दल 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. जसं की याला सुरुवात या ठिकाणी 2017 मध्ये पंतप्रधानांनी ही दिलेली एक कल्पना होती, परंतु याला सुरुवात झाली, पहिली आवृत्ती झाली 2019 मध्ये. 2024 ची थीम काय होती? यंग व्हॉइसेस एंगेज अँड एम्पॉवर फॉर नेशन्स ट्रान्सफॉर्मेशन. या वर्षी या ठिकाणी प्रथम पारितोषिक भेटलंय हरियाणाच्या यतीन भास्कर दुग्गल या ठिकाणी व्यक्तींना. हा जो काही कार्यक्रम असतो नॅशनल यूथ पार्लिमेंट फेस्टिवल याच्या मागचा उद्देश काय आहे तर 18 ते 25 वयोगटातील तरुणांचा आवाज ऐकणे, ज्यांना मतदान करण्याची परवानगी आहे परंतु ते निवडणूक लढू शकत नाहीत अशा व्यक्तींना या ठिकाणी समोर आणणे, त्यांच्याबद्दल मत जाणून घेणे, त्यांना या ठिकाणी इलेक्शनबद्दल देशाबद्दल काय वाटतं त्यांच्याबद्दल मत ऐकून घेणे हा याच्या मागचा उद्देश आहे. सोबत एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. भारतीय राज्यघटनेच्या कलम 84B अंतर्गत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार होण्यासाठी जे काही किमान वय आहे ते 25 वर्ष असावे लागते, अशा प्रकारची या ठिकाणी तरतूद देखील करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5वा, कोणत्या मंत्रालयाने प्रेरणा प्रोग्राम या ठिकाणी सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक D मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन शिक्षण मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हा जो काही कार्यक्रम आहे प्रेरणा नावाचा याच्या मागचा उद्देश काय तर सर्व सहभागींना अर्थपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रेरणादायी अनुभव देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. दुसरा पॉईंट लिहून घ्या. भारतीय निवडणूक आयोगाने मेरा पहला वोट देश के लिए नावाची सुद्धा मोहीम या ठिकाणी अलीकडे सुरू केली आहे. ज्या मोहिमेचा मागचा उद्देश काय आहे तर तरुणांना निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आणि त्याच्यासाठी प्रोत्साहित करणे हा याच्या मागचा मेन या ठिकाणी काय आहे उद्देश आहे. 2 गोष्टी पाहिल्या, प्रेरणा कार्यक्रम सुरू केला शिक्षण मंत्रालयाने आणि मेरा पहला वोट देश के लिए हे या ठिकाणी मोहीम सुरू केलं भारतीय निवडणूक आयोगाने. पुढचा प्रश्न क्रमांक 6वा, कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने ऑपरेशन कामधेनू नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांनी ऑपरेशन कामधेनू नावाचं ऑपरेशन सुरू केलं आहे, ज्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे तर गुरांच्या तस्करीच्या मुख्य सूत्रधारांना पकडणे आणि त्यांच्या क्रियाकलापांची छाननी करणे हे या ऑपरेशनच्या मागचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे,
प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या राबवण्यात आलेल्या ऑपरेशनबद्दल. तर लगेच वेगवेगळे ऑपरेशन या ठिकाणी आपला भारत या ठिकाणी आजपर्यंत राबवलेले आहेत. ते ऑपरेशन कोणते आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. ऑपरेशनवरती जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगू शकता. ऑपरेशन गंगा आहे युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी. ऑपरेशन देवी शक्ती आहे अफगाणिस्तानातून भारतीयांना परत आणण्यासाठी. वंदे भारत मिशन आहे कोविड-19 प्रभावित भागातील भारतीयांना परत आणण्यासाठी. ऑपरेशन अजय आहे इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी. त्रिनेत्र ऑपरेशन आहे लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी. ऑपरेशन सोलकी आहे लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी. ऑपरेशन अमृत आहे राज्यामध्ये प्रतिजैविकांचा अतिवापर रोखण्यासाठी. आणि ऑपरेशन सर्वशक्ती आहे पाकिस्तानाकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी. पुढचा प्रश्न 7 नंबरचा. बातम्यांमध्ये दिसणारा शालेय मृदा आरोग्य कार्यक्रम हा कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. पर्याय क्रमांक ए शिक्षण मंत्रालय आणि पर्याय क्रमांक बी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय या दोघांचा हा या ठिकाणी कॉमन उपक्रम आहे, संयुक्त उपक्रम आहे. याच्यामध्ये मृदा प्रयोगशाळा उभारणे, अभ्यासाचे मॉड्यूल विकसित करणे आणि विद्यार्थी आणि शिक्षकांना याबद्दल प्रशिक्षण देणे हा या उपक्रमाच्या मागचा काय आहे? मेन उद्देश आहे किंवा याच्यामध्ये हे समावेश आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8वा. स्थानिक चलनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआयने अलीकडेच कोणत्या बँकेसोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए बँक ऑफ इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बँक ऑफ इंडोनेशिया सोबत या ठिकाणी करार केलेला आहे कोणी? आरबीआयने. कशासाठी? तर स्थानिक चलनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देणे या उद्देशाने हा करार करण्यात आलेला आहे. आरबीआय बद्दल सांगायचं म्हटलं तर फुल फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. स्थापना झाली 1 एप्रिल 1935ला ब्रिटिश राजकाळामध्ये. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि गव्हर्नर आहेत 25वे शक्तिकांत दास असं त्यांचं नाव आहे. 4 उपराज्यपाल आहेत स्वामीनाथन जानकीरामन, एम.डी. पत्रा, एम. राजेश्वर राव आणि टी.बी. शंकर. पुढचा प्रश्न क्रमांक 9वा. अलीकडेच कोणत्या दिवशी जन औषधी दिवस साजरा करण्यात आलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 7 मार्चला दरवर्षी आपण या ठिकाणी जन औषधी दिवस म्हणून आपण साजरा करतो. जर तुम्हाला असं विचारलं जन औषधी दिवस कधी असतो तर 7 मार्चला. आणि जर तुम्हाला असं विचारलं जन औषधी दिवस सप्ताह कधी असतो तर 1 मार्च ते 7 मार्च. आणि जर तुम्हाला असं विचारलं पहिला जन औषधी दिवस केव्हा साजरा करण्यात आला तर 7 मार्च 2019ला. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर? बघा पुढचा प्रश्न क्रमांक 10वा. भारतीय नौदलाने लक्षद्वीपच्या कोणत्या बेटावरती INS जटायू नौदल तळ सुरू केलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मिनिकॉय बेट नावाचं एक बेट आहे आईसलँड आहे. त्या ठिकाणी भारतीय नौदलाने इंडियन नेव्हीने लक्षद्वीपच्या या बेटावरती INS जटायू नौदल तळ सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11वा. कोणत्या देशामध्ये बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्ह याला दहशतवादी घोषित करण्यात आलेला आहे? ॲज अ टेररिस्ट म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक बी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. रशिया देशातील जो काही बुद्धिबळपटू आहे गॅरी कास्पारोव्ह याला या ठिकाणी ॲज अ टेररिस्ट म्हणून डिक्लेअर केलेला आहे रशिया देशाने. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12वा. हा सुद्धा प्रश्न माझ्यासाठी नवीन होता. श्रीनाथ वीर मस्कोबा नावाचा उत्सव आहे तो कोणत्या राज्यातील मुख्य उत्सव आहे? तर पर्याय क्रमांक ए आपल्याच राज्यातील हा उत्सव आहे. श्रीनाथ वीर मस्कोबा हे नाव भगवान शिवाच्या अवतारांपैकी एक आहे आणि हा उत्सव माझ्या मते पश्चिम महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. श्रीनाथ वीर मस्कोबा असं या उत्सवाचं महोत्सवाचं नाव आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी
विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारतातील पहिले AI शिक्षक आयरिस नुकतेच कोठे सुरू झालेले आहेत? महाराष्ट्र, तमिळनाडू, राजस्थान की केरळ? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.